नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, काल एका न्यूज चॅनलवरती या ठिकाणी मैदानी चाचणी संदर्भात त्यांनी एक न्यूज टाकलेली आहे. त्याच्यानंतर खूप विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत आहे की मैदानी चाचणी कोणत्या महिन्यामध्ये होईल. तर या ठिकाणी साम टीव्ही या न्यूज चॅनलने ही न्यूज टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून 2-3 छोट्या चॅनलांनी ही न्यूज टाकलेली आहे की तुमचे ग्राउंड हे म्हणजे मैदानी चाचणी ही या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. तर याच्यामध्ये कितपत सत्यता आहे, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुमचे ग्राउंड जानेवारी महिन्यामध्ये होईल की फेब्रुवारी महिन्यामध्ये हे होईल, हे डिटेल्समध्ये सांगणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. या ठिकाणी संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर छोटीशी माहिती येथे मी तुम्हाला सांगून घेतो. पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा असा होईल की 50% ते 60% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात. त्याच्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचा नक्कीच फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की तुम्ही खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, Flipkart किंवा अदर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही खरेदी करू शकतात. आता आपल्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे तो तुम्हाला डिटेल्समध्ये समजावून मी इथे सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला, माझं जर म्हणणं पटलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आता या ठिकाणी काल जे न्यूज मार्फत आलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की फेब्रुवारीमध्ये मैदानी चाचणी होण्याची शक्यता आहे किंवा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये परिपूर्ण माहिती मी इथे तुम्हाला सांगणार आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट मी इथे तुम्हाला सांगून घेतो. यांनी या ठिकाणी अनेक न्यूज मार्फत अनेक टेलिग्राम ग्रुपवाले सांगत आहे की फेब्रुवारीमध्ये तुमची मैदानी चाचणी होणार आहे. आता हे एकदम बरोबर आहे, की फेब्रुवारीमध्ये मैदानी चाचणी सुरू होणार आहे. परंतु याच्यामध्ये मला वाटतंय, की या ठिकाणी काही जिल्ह्यांचे ग्राउंड या ठिकाणी कमी फॉर्म असलेले मैदानी चाचणी ही 2 किंवा 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये होऊन जाते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जे अधीक्षक आहेत, एस-पी आहेत त्यांना स्वतःच्या या ठिकाणी जिल्ह्याचे कधीही ग्राउंड घेण्याचा अधिकार आहे. त्यांचा निर्णय ते कधीही घेऊ शकतात, लेखी आणि ग्राउंड. त्याच्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे, की जे कमी फॉर्म आहेत, कमी जागा आहे असलेले जिल्ह्यांमध्ये 10 जानेवारी किंवा 15 जानेवारी नंतरही ग्राउंड लवकरच जानेवारी महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि बाकी राहिलेल्या पुणे, मुंबई जास्त फॉर्म असलेले या ठिकाणी जे ग्राउंड आहेत ते फेब्रुवारीमध्येच सुरू होतील. परंतु कमी जिल्हे असलेले ग्राउंड या ठिकाणी जानेवारीमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. एवढीच माहिती देण्याची होती. तुमच्याकडे जर बघायला गेलं तर शिल्लक किती दिवस आहे? आता कमी जिल्ह्यांचे ग्राउंड जानेवारीमध्ये सुरू होतील असंच तुम्ही धरून चला. ते ग्राउंड या ठिकाणी 10 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान सुरू होऊ शकतात. जास्त करून 15 जानेवारीच्या नंतर सुरू होतील. आता इथे तुमच्याकडे जर जानेवारीमध्ये जर पेपर होणार असेल तर आता हा डिसेंबर पूर्ण महिना आणि ते 15 दिवस जरी धरले तर 40 ते 45 दिवस शिल्लक आहे आणि जे बाकीचे फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होतील त्यांचा जर विचार केला तर त्यांच्याकडे कंप्लीट 60 दिवस म्हणजे जवळ-जवळ 2 महिने शिल्लक आहेत. हा फक्त माझा वैयक्तिक अंदाज सांगितलेला आहे, की तुमचे ग्राउंड हे या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये सुरू होईल. कमी या ठिकाणी फॉर्म असलेले, कमी जागा असलेले ग्राउंड या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या 15 जानेवारी नंतर सुरू होऊ शकतं. हा वैयक्तिक अंदाज आहे. प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा असू शकतो. तर तुम्ही देखील तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.